Let's start the magnetic properties of lanthanide. Magnetic properties of lanthanides. Ions which contains all pair electron are diamagnetic. असे आयन ज्याच्यात ऑल पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला डायमॅग्नेटिक म्हटलेलं आहे. while those containing unpaired electrons are the paramagnetic. Okay. Among the lanthanides, La3+, 4F0 and Lu3+, lanthanium 3+ and the lutetium 3+, 4F14 are the diamagnetic because of they are the present all pair electrons. All trivalent lanthanides ion are paramagnetic due to the unpaired electrons present. Trivalent, so the ion which contains all pair electron. Simply जे पेअर इलेक्ट्रॉन आहे ते डायमॅग्नेटिक आहे. म्हणजे अशा आयनमध्ये जर पेअर इलेक्ट्रॉन असेल तर डायमॅग्नेटिक झाले आणि अनपेअर इलेक्ट्रॉन असेल तर पॅरामॅग्नेटिक झाले. तर लॅन्थेनाइट्समध्ये 3+ ऑक्सिडेशन स्टेट असते माहीत आहे तुम्हाला, +3. तर लॅन्थेनियम 3+ आणि लुटेनियम 3+ आर द डायमॅग्नेटिक बिकॉज त्याच्यात पेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. सो ऑल ट्रायव्हॅलेंट लॅन्थेनाइट्स आर द पॅरामॅग्नेटिक ड्यू टू द अनपेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट. ठीक आहे. ट्रायव्हॅलेंट लॅन्थेनाइट्स आर द पॅरामॅग्नेटिक. देन दी मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. ओके, हे काही थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन होती की पॅरामॅग्नेटिक काऊन आणि डायमॅग्नेटिक का बरं आपण त्याला रेफर करतो. देन दी मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. लॅन्थेनाइट्स आयन Lanthanides ion other than the F0 type and the F14 type are all paramagnetic. आता F0 to F14 म्हणजे इट्रिबियम अँड लुटेनियम. इट्रिबियम अँड लुटेनियम हे हा 2+ आहे, हा 3+ आहे. आधी पॅरामॅग्नेटिक म्हटलेलं आहे. F0 पासून ते F14 पर्यंत जेवढे लॅन्थेनाइट्स आयन्स आहेत ते पॅरामॅग्नेटिक आहे. द पॅरामॅग्नेटिझम रायझेस टू द मॅक्झिमम इन निओडायमियम. पॅरामॅग्नेटिझम कुठं वाढते, म्हणजे मॅक्झिमम आहे हे नायोडियममध्ये. हे आठवण ठेवायचं एवढं. नायोडियम. ठीक आहे. Then the lanthanides have very high magnetic susceptibility due to their large number of unpaired F electron. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय आहे, त्याची डेफिनेशन बघितली होती. ठीक आहे. तर lanthanides have very high magnetic susceptibility due to their large number of unpaired F electron. F electrons खूप जास्त F ऑर्बिटलमध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन आहे प्रेझेंट. ठीक आहे. लार्ज नंबरमध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे म्हणून त्याची हाय ससेप्टिबिलिटी आहे. ठीक आहे. हाय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीज. तो वर्ड थोडंसं प्रोनाऊन्स करायला हार्ड जातं जर आपण पुन्हा रिपीट केला तर. सो पुन्हा आपण एवढं डिस्कस करू की याच्यात किती पॉईंट झाला. हा फर्स्ट पॉईंट. एक मिनिट आपण थोडंसं हायलाईट करून घेऊया. ठीक आहे. हा फर्स्ट पॉईंट. लॅन्थेनाइड्स आयन अदर दॅन दी F0 टाईप अँड दी F14 टाईप आर ऑल पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. सर्व पॅरामॅग्नेटिक आहे. द पॅरामॅग्नेटिझम रायझेस टू द मॅक्झिमम इन नायोडियम. आणि सर्वात जास्त पॅरामॅग्नेटिझम कशात आहे, निओडायमियममध्ये आहे. आणि सेकंड पॉईंट म्हणजे की लॅन्थॅनाइड्स हॅव व्हेरी हाय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीज. व्हेरी हाय, आपण हायला असं म्हणजे रेफर करू शकतो. लॅन्थॅनाइड्स हॅव व्हेरी हाय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ठीक आहे. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ड्यू टू. आता प्रत्येकाचं रिझन माहीत असलं पाहिजे तुम्हाला, तर त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे.
ड्यू टू लार्ज नंबर ऑफ अनपेयर एफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. थर्ड पॉईंट आहे द स्ट्रॉंगेस्ट नोन मॅग्नेट कंटेन्स दी लॅन्थेनाइट्स. जे मॅग्नेट्स आहे ना नोन स्ट्रॉंगेस्ट म्हणून नोन ओळखतो आपण त्या मॅग्नेट्सला, त्याच्यात लॅन्थेनाइट्स असतात, म्हणजे लॅन्थेनाइट्स असते त्याच्यात. हे काही एक्झाम्पल दिलेलं आहे त्याचे. सो नेक्स्ट वी पार्ट पुढे जाऊया आपण. दिस इज द फोर्थ पॉइंट. लॅन्थेनाइट कॉम्प्लेक्सेस आर यूज इन MRI. हे त्याचं एक यूज दिलेलं आहे की लॅन्थेनाइट कॉम्प्लेक्स आर यूज इन दी MRI मेडिकल रेझोनन्स इमेजिंग. एक्झाम्पल हे दिलेलं आहे. GDचं मला आता आठवत नाही आहे. पुढे जाऊया आपण. तर हे खूपच असं लॉंग ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कारण की, आणि हे खूप मस्ट आहे. इफ तुम्ही जर हे पॉईंट हे खूप बेसिक आहे, तुम्हाला फक्त एवढं माहीत असलं पाहिजे की पॅरामॅग्नेटिक काऊन आहे आणि आपण त्याला म्हणजे डायमॅग्नेटिक काऊन म्हणतो आणि पॅरामॅग्नेटिक काऊन म्हणतो. आणि लॅन्थेनाइट्स हे दोन डायमॅग्नेटिक आहे, लॅन्थेनियम आणि ल्युटेनियम. आणि ऑल ट्रायव्हॅलंट लॅन्थेनाइट्स आयन्स आर दी पॅरामॅग्नेटिक ड्यू टू दी अनपेअर इलेक्ट्रॉन्स. एवढं लिहिलं. मग नंतर तुम्हाला डायरेक्ट जास्त कारण की डिस्क्राईब करायचं आहे ते पूर्ण मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे लॅन्थेनाइट्सची. सो आपण बघूया. The 4f electron are responsible for the strong magnetism. The 4f electron are responsible for the strong magnetism. 4f electron responsible for strong magnetism exhibited by the metals and compounds of the lanthanides. Exhibited by the metals and compounds of the lanthanides. तर स्ट्रॉंग मॅग्नेटिसिटी रिस्पॉन्सिबल आहे 4f इलेक्ट्रॉन. इन द इनकम्प्लीट 4f सबशेल magnetic effect of different electron do not cancel out each other as they do in completed subshell. त्याचा मीनिंग समजला का तुम्हाला? की इन द इनकम्प्लीट 4f सबशेल, इनकम्प्लीट आहे ना, द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ द डिफरंट इलेक्ट्रॉन डू नॉट कॅन्सल आउट इच अदर. तर 4f सबशेलमध्ये तो इनकम्प्लीट आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स आहेत, पण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ डिफरंट इलेक्ट्रॉन, वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनची जी मॅग्नेटिक इफेक्ट आहे ते एकामेकाला कॅन्सल आउट नाही करत जनरली. यामध्ये म्हटलेलं आहे डू नॉट कॅन्सल आउट इच अदर ॲज दे डू इन कम्प्लिटेड सबशेल. जर कम्प्लीट सबशेल असेल तर त्याची जी मॅग्नेटिक इफेक्ट आहे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनची ते एकमेकाला कॅन्सल आउट करते कम्प्लिटेड सबशेलमध्ये, बट इनकम्प्लीट सबशेलमध्ये ते कॅन्सल आउट नाही करत. हा तुमचा सेकंड पॉईंट झाला. फर्स्ट अँड दिस सेकंड. ठीक आहे. अँड दिस फॅक्टर अँड एक मिनिट. सो ओके. And this factor give rise in the interesting magnetic behavior of this element. आणि म्हणून ह्या फॅक्टरमुळं मॅग्नेटिक बिहेवियर थोडंसं चेंज वाटतं, म्हणजे इंटरेस्ट येते त्या एलिमेंट्समध्ये. त्यांचं मॅग्नेटिक बिहेवियर वेगळं असतं दीज एलिमेंट्समध्ये. द फॅक्टर गिव राईज टू द इंटरेस्टिंग मॅग्नेटिक बिहेवियर ऑफ दिस एलिमेंट्स. ठीक आहे. त्या एलिमेंटचं बिहेवियर थोडं वेगळं असतं मॅग्नेटिक बिहेवियर. हा झाला थर्ड पॉईंट. फर्स्ट, सेकंड, थर्ड आपण रिवाइज करूया. ओके. सो
At higher temperature, all the lanthanides except lutetium are paramagnetic. आता बघा, हायर टेम्परेचरवर ऑल दी लॅन्थनाइड्स एक्सेप्ट लुटेनियम, ठीक आहे. लुटेनियम हा सर्वात लास्टचा एलिमेंट आहे, ठीक आहे. ॲट हायर टेम्परेचर ऑल द लॅन्थनाइड्स आर पॅरामॅग्नेटिक, ठीक आहे. हायर टेम्परेचर ऑल लॅन्थनाइड्स हे पॅरामॅग्नेटिक आहे, म्हणजे वीकली मॅग्नेटिक, म्हणजे वीकली अट्रॅक्टेड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे. म्हणजे हे वीकली मॅग्नेटिक आहे, पॅरामॅग्नेटिक म्हटलेलं आहे ऑल. अँड दिस मॅग्नेटिझम फ्रिक्वेंटली शोज अ स्ट्रॉंग ॲनिस्ट्रॉफी, ठीक आहे. सो दी पॅरामॅग्नेटिझम फ्रिक्वेंटली शोज ए स्ट्रॉंग ॲनिसोट्रॉफी. ॲनिसोट्रॉफी म्हणजे की डिफरन्स, म्हणजे चेंज, वेगवेगळे त्याचे डिफरंट प्रॉपर्टी असतात, शो करतो तो, वेगळे प्रॉपर्टी शोज करतात वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये. सो पॅरामॅग्नेटिझम फ्रिक्वेंटली शोज अ स्ट्रॉंग ॲनिसोट्रॉफी, ठीक आहे. देन ॲज द टेम्परेचर इज लोअर, जसं टेम्परेचर लोअर होत जातं, मेनी ऑफ द मेटल एक्सॅबिट अ पॉईंट बिलो विच दे बिकम अँटीफेरोमॅग्नेटिझम. आता अँटीफेरोमॅग्नेटिझम, मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द आयन्स आर अलाइन बट सम ऑफ आर अपोज टू अदर्स. बघा, जसं टेम्परेचर हे लोअर होत जातं, ठीक आहे, तर मेटल्स जे आहे ना ते एका पॉईंटवर असे ॲक्ट करतात, जसे अँटीफेरोमॅग्नेटिझम म्हणजे त्याच्या अपोज, फेरोमॅग्नेटिझमला अपोज करतात, ठीक आहे. and such a temperature are lower still further, many of them go through a series of spin rearrangement which may or may not be conformity with the regular crystal lattice, ठीक आहे. सो थोडंसं क्रिटिकल वाटत आहे मला, तरी बघूया काय म्हटलेलं आहे. ॲज द टेम्परेचर आर लोअर स्टील फर्दर, मेनी ऑफ देम गो थ्रू अ सिरीज ऑफ स्पिन अरेंजमेंट. दोन मुवमेंट असतात ना, एक स्पिन आणि एक ऑर्बिटल, तर स्पिन अरेंजमेंटमध्ये ते जे मेटल्स आहे ते जातात स्पिन मोशनमध्ये, आणि विच मे ऑर मे नॉट बी कन्फॉर्मिटी विथ दी रेग्युलर क्रिस्टल लॅटिस. मे बी ते जे रेग्युलर क्रिस्टल असतं त्याच्या क्रिस्टल लॅटिसवर अप्लाय होऊ शकतात, ते रेफर होऊ शकतात या नाही होऊ शकत, दोन्ही पण पॉसिबिलिटीज आहे. So finally a still lower temperature, a number of these elements become ferromagnetic, strongly magnetic, ठीक है. Some of the metal have saturation movement, ठीक है. आपण हे बघितलं आता याच्या आधी की फायनली स्टील लोअर टेम्परेचर नंबर ऑफ दिस एलिमेंट बिकम फेरोमॅग्नेटिक. पहिले पण लोअर टेम्परेचर होतं तर ते स्पिन मुवमेंटमध्ये, स्पिन मोशनमध्ये गेलं मेटल्स, लोअर टेम्परेचर झालं तरी, आणि फायनली ॲट स्टील लोअर टेम्परेचर तो तेव्हा जात होतं. आता स्टील लोअर टेम्परेचर नंबर ऑफ दिस एलिमेंट बिकम फेरोमॅग्नेटिक. तिथं होतं अँटीफेरोमॅग्नेटिक, इथं आहे बिकम फेरोमॅग्नेटिक. सम ऑफ द मेटल हॅव सॅच्युरेशन मुवमेंट. मॅग्नेटिझम ऑब्झर्व वेन ऑल द मॅग्नेटिक मुवमेंट्स ऑफ आयन आर अलाइव, ठीक आहे. So these 6, some of the metal have saturation movement greater than iron, cobalt or nickel. ह्या तीनही मेटलपेक्षा सम मेटल्सची सॅच्युरेशन म्हणजे सम मेटल्सला सॅच्युरेशन मूवमेंट असते. देन आपण 5th पॉईंट बघूया. ओके, ओफो ये क्या हो गया.
ओके ओके, ये हटाना पड़ेगा. सो हां, आता बघूया आपण. एक सेकंड. सॅच्युरेशन मुवमेंट झालं आपलं, है ना. येस. तर नेक्स्ट पॉईंट आहे, ॲट हायर टेम्परेचर ऑल द लॅन्थनाइट्स एक्सेप्ट प्लुटोनियम आर पॅरामॅग्नेटिझम and this paramagnetism frequently shows a strong anisotropy. As this temperature is lower, many of the metal exhibit antiferromagnetism. Then the temperature are lower still further, many of them go through a series of spin which may not be conformity with the regular crystal lattice. Still lower temperature, number of these elements, some become ferromagnetism. आता पुन्हा तुम्हाला थोडंसं व्यवस्थित त्याच्यात सांगते, ठीक आहे. तेच म्हटलेलं आहे इथे, काही नाही आहे, सिम्पल. बघा, एक मिनिट. रेड कलर. जेव्हा हाय टेम्परेचर असते एक्सेप्ट प्लुटोनियम, ठीक आहे, लॅन्थनाइट्स आर पॅरामॅग्नेटिक. ओके, हाय टेम्परेचरवर लॅन्थनाइट्स आर दी पॅरामॅग्नेटिक. देन पॅरामॅग्नेटिक फ्रिक्वेंटली शोज अ स्ट्रॉंग ॲनिट्रॉफी. हा पॉईंट एक वेगळा राहू द्या. नंतर जसं टेम्परेचर लो होत जातं, देन मेनी ऑफ दी मेटल्स एक्सॅबिट बिकम दी अँटीफेरोमॅग्नेटिझ. एवढं लक्षात ठेवा, जसं टेम्परेचर लो होत जातं तसं मेटल जे आहे ते ॲक्ट होतात, म्हणजे बिकम दी अँटीफेरोमॅग्नेटिक. ठीक आहे, मेटल्स बिकम अँटीफेरोमॅग्नेटिक. देन हा तुमचा फर्स्ट पॉईंट, जिथे पॅरामॅग्नेटिक होतात हाय टेम्परेचरवर लॅन्थनाइट्स, फ्रिक्वेंटली शो करते स्ट्रॉंग ॲनिसोट्रॉपी. देन जसं लोअर होते, हा थर्ड पॉईंट, टेम्परेचर लोअर झाल्यावर ते जे मेटल्स आहे बिकम अ अँटीफेरोमॅग्नेटिझम. देन एक सेकंड. हां, हा थर्ड पॉईंट. आणि फोर्थ पॉईंट आहे तुमचा की हा थर्ड पॉईंट झाला ना, मेनी ऑफ मेटल्स बिकम द अँटीफेरोमॅग्नेटिझम. देन फोर्थ पॉईंट आहे की टेम्परेचर आर लोअर. आत्ता पण टेम्परेचर लो होत आहे ना, टेम्परेचर आर लोअर, मेनी ऑफ देम सिरीज ऑफ स्पिन अरेंजमेंट, म्हणजे की ते जे मेटल्स आहे ते स्पिन मोशनमध्ये गेले टेम्परेचर कमी झाल्यावर. स्टार्टिंगला पण टेम्परेचर लो होतं तेव्हा ते ॲक्ट होत होते बिकम अँटीफेरोमॅग्नेटिझम. पुन्हा टेम्परेचर लो होतं, स्टील द टेम्परेचर आर लोअर, तेव्हा ते स्पिन मोशनमध्ये गेले. आणि त्याच्यानंतर ते क्रिस्टल लॅटिसचा एक पॉईंट आहे की कन्फॉर्मिटी असू शकते किंवा नसू शकते क्रिस्टल लॅटिस. हा पॉईंट मॅटर नाही करत. नंतर फिफ्थ आहे की स्टील लोअर टेम्परेचर. आत्ता पण कमी टेम्परेचर आहे, ठीक आहे. पहिले तर हाय टेम्परेचरवर पॅरामॅग्नेटिक, नंतर थोडंसं टेम्परेचर लो झालं तर अँटीफेरोमॅग्नेटिझम, पुन्हा टेम्परेचर लोअरच आहे तर ते स्पिन मोशनमध्ये गेले, म्हणजे क्रिस्टल लॅटिस मे ऑर मे नॉट. पुन्हा टेम्परेचर लोअरमध्ये गेलं तर ते दिस एलिमेंट्स बिकम दिस फेरोमॅग्नेटिक. ठीक आहे, फेरोमॅग्नेटिक म्हणजे स्ट्रॉंगली मॅग्नेटिक. देन सम ऑफ द मेटल्स हॅव सॅच्युरेशन मुवमेंट. ठीक आहे, सम ऑफ द मेटल्स हॅव सॅच्युरेशन मुवमेंट, द मॅग्नेटिक मुवमेंट. ठीक आहे, अँड दी सम ऑफ द मेटल्स हॅव सॅच्युरेशन मुवमेंट ग्रेटर दॅन आयरन, कोबाल्ट, निकेल. बस एवढं आहे. मॅग्नेटिक प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही एवढं जरी डिस्क्राईब केलं तर भरपूर आहे. सो आपण जे स्टार्टिंगचे पॉईंट बघितले होते ते रिवाईज करून घेऊ एक वेळा. एक सेकंड बच्चा. हां, बघू. हे सांगितलं होतं की 4f इलेक्ट्रॉन हे रिस्पॉन्सिबल आहे स्ट्रॉंग मॅग्नेटिझमसाठी. ठीक आहे, आणि हे मेटल्स आणि कंपाऊंड्स असते लॅन्थनाइट्सचे असते. आणि इनकम्प्लीट सबशेलमध्ये काय सांगितलं होतं, मॅग्नेटिक इफेक्ट आहे ते एकमेकाला कॅन्सल आउट नाही करत, आणि कम्प्लिटेड सबशेलमध्ये ते कॅन्सल आउट करतात मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ डिफरंट इलेक्ट्रॉन. ठीक आहे.
सो धिस फॅक्टर्स आहे ते इन्क्रीज करतं इंटरेस्टिंग मॅग्नेटिक बिहेवियर ऑफ दिस एलिमेंट. त्यास म्हणजे चेंज होतं, वेगवेगळं असतं, काहीतरी इंटरेस्ट येतं मॅग्नेटिक बिहेवियरमध्ये त्याचा. आणि नंतर आपलं जे आपण मग मी तुम्हाला सांगितलं इथून ते इथपर्यंत हे याच्यात 4-5 पॉईंट आहे, मी व्यवस्थित एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलेलं आहे. पण हे 2-3 पॉईंट इम्पॉर्टंट आहे. सो समजलं तुम्हाला पूर्ण याचं मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइट्स. पुन्हा रिवाईज करायची गरज नाही, एकदम व्यवस्थित समजलं असेल. हे डिस्क्राईब करायचं आहे तुम्हाला, म्हणून मी पॉईंट वाईज घेतलं. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.